चला धुवून फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते तर एक कुशीत घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय आई माऊली स्पोर्ट नागळे आयोजित आई माऊली चषक 2025 हा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहिला आहे. आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर मग दुसरा दिवस. कालचा दिवस आपण पाहिला तर कालच्या दिवसामध्ये देखील इन ॲक्शन मध्ये 12 संघ आपण पाहिले होते. त्या 12 संघातून एक संघ आपण पाहिला तर मग साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचला गेला. परंतु आजच्या दिवसामध्ये देखील आपण एकंदर 12 संघ पाहिलेत आणि या 12 संघातून आता मात्र हे 2 लास्ट संघ राहिलेत. एका बाजूने आपण पाहिला तर मग जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा आणि दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी. सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ म्हटला तर मग त्या टीम मध्ये अक्षय कोला, रोशन उंबरसडा असतील, निलेश असतील आणि त्यांच्या टीम मध्ये देखील आपण पाहिलं तर मग अनेक चांगले खेळाडू देखील आहेत. त्याच्यानंतर जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ म्हटला तर मग नवनाथ गहिला, संजय धिंडा, अतुल असतील, सुनील असतील, असे भरपूर खेळाडू त्यांच्याकडे देखील आहेत. परंतु हा मॅच देखील आपल्याला रफ अँड टफ एक चांगली फाईट आणि एक चांगला टायटल रंगताना जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळेल. चला घाई करायची आहे. शेवटचा मॅच कोण जिंकणार आणि कोणता संघ एका ट्रॉफीवरती आपलं नाव देखील कोरणार आहे. जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमनं निश्चितच या ठिकाणी सांगितलं ज्यावेळेस त्यांच्या संघनायकाचं आम्ही मनोगत घेतलं की हे मैदान आमच्यासाठी खूप लक्की आहे. मागच्या 2 स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये रनर ऑफ राहिले त्यांची टीम. एवढंच पहिला बॉल निलेशचा ऑन साइडला सरळ मात्र उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता आला हा षटकार. आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग का घेतली आहे तर त्याचं कारण हे कारण त्यांच्याकडे आपण पाहिलं तर मग चांगले बॅटिंग देखील आहे आणि चांगले बॉलिंग देखील आहे. सुरुवातीला चांगल्या धावा ते बनवतात आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग बॉलिंगच्या जोरावरती देखील ते मॅच मात्र जिंकतायत असं त्यांच्या कर्णधाराचं मनोगत होतं. आणि निश्चितच टॉस जिंकून या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटिंग घेतली आहे ना तर खूप फायदेशीर ठरली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर निलेशच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग षटकार पेश केलाय. म्हटलं गेलं ना आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजेच अनुभव. आणि तो अनुभव या ठिकाणी आपण पाहिला तर बॅटर संजय धिंडाकडे आहे. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा लांब मात्र हा बॉल ठेवला होता बॅटर पासून आणि लांबून थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संजय धिंडा मात्र या ठिकाणी बीट झालाय. संजय धिंडा याचा जर विचार केला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये त्याच्या नावावरती देखील 3 त्याचे पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर ओहो खराब क्षेत्ररक्षण. या शेवटच्या मॅच मध्ये जर असं पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं तर मग निश्चितच आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकते तुमचं हे असं चुकीचं क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या पटलावरती ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या सुधारायला हव्या कारण मनुष्याला ठेची मोठ्या डोंगरानं नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग छोटीशी चूक मात्र थोडीशी मोठी होताना जरूर पाहायला मिळाली. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर मात्र निघून गेलाय. कदाचित हा झेल पकडला असता तर मग फलंदाज देखील बाद झाला असता. मौका भी दिया और इस बार ये बड़ा चौका भी दे दिया. 4 रन धावफलक पुढे सरकला जाऊन पुजलाय 10 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. अजून एक चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांकरता आला हा षटकार. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर मग आक्रमण केलं गेलंय. गोलंदाज आपण पाहिलं तर निलेश वरती आणि या षटकाराच्या साहाय्याने आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पुजले. 16च्या घरामध्ये 16 धावा धावफलकावरती लागलेत. चेंडू फेकून झालेत या पहिल्या ओव्हर मधले 4. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. म्हटलं गेलं जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर तुमच्यासाठी मात्र डगआउट मधून देखील टाळ्या मात्र वाजल्या पाहिजे.
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त भूमिका पेश केली जाते मैदानाच्या आतमध्ये संजय धिंडाच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. अक्षय कोल्हा मात्र पुढे येतोय, पकडतोय झेल आणि समाप्त होतो संजय धिंडाचा मात्र या ठिकाणी खेळ आउट. पहिला धक्का बसला गेला या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमला संजय धिंडा तो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः जबरदस्त बरसला होता. त्याच्या बॅटमधनं षटकार चौकारांची आतिषबाजी होत होती, परंतु त्याला मात्र यावेळेस 5व्या बॉलवरती डगआउटला मात्र पाठवण्यात आल्या. धीम्या गतीचा हा बॉल मात्र टाकला गेला, मात्र फटका फसला गेला. सूचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु आपण पाहिलं तर मग फटका काही काल आपण हवेमध्ये जरूर चेंडूला पाहिलं होतं. उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली होती आणि तेच कारण झेलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी संजय धिंडा मात्र डगआउटला परतलाय. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर धीरज धिंडा. हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमचा. ज्यावेळेस जगदंब स्पोर्ट टीमची मात्र निर्मिती झाली गेली त्यावेळेस मात्र निश्चितच थोडेसे स्ट्रगल करत होते. भरपूर वेळ ते मात्र देखील क्रिकेट पासून लांब जरूर राहायचे, परंतु त्यांनी मात्र मागे वळून पाहिलं नाहीये, संघर्ष करत राहिले आणि आता मात्र एक परफेक्ट टीम कशी असावी, आखणी कशी असावी आपल्या टीमची ते देखील त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. स्पीडशीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु आपण पाहिलं तर मग चेंडू आपण डाव्या स्टेच्या बाहेर मात्र निश्चितच उजव्या स्टेच्या बाहेर जाताना जरूर या ठिकाणी पाहिलाय. वाईट बॉल उवंताच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. त्यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केलंय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 19 आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण 19 या ठिकाणी पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये. आता मात्र रोशन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. रोशन उंबरसाडा याचा जर विचार केला तर तो देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात, परंतु या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल का हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. या मॅच मधून जो संघ विजय होईल त्याचं नाव मात्र एका ट्रॉफीवरती जरूर कोरलं जाईल आई माऊली चषकामध्ये. भावेश भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दिलीप वल्वे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी जास्त चष्मा चमकतोय. यस, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि आपणास विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. हलक्या हाताने मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं होतं या ठिकाणी. 2 धावा मात्र मिळतील. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोचले 21-21 आकड्यावरती. अतुल सुरुंगचा आपण विचार केला तर कमी वयामध्ये अतुलने देखील क्रिकेटच्या पटलावरती आपलं पाऊल ठेवलं आणि आज खऱ्या अर्थानं त्याचा रेकॉर्ड आपण पाहिला तर भरपूर मोठा रेकॉर्ड वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळतोय. परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा हे मात्र त्यांनी देखील सिद्ध केलंय. यावेळेस फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं, परंतु झाली आहे मिस्टेक. अशा चुका करून चालणार नाहीये शेवटच्या मॅच मध्ये. तर अशा चुका आपण केल्या तर निश्चितच तुमच्या टीमला अडचणी वाढवू शकतात. अडचणींचा सामना मात्र करावा लागेल. धावफलक 2 ने पुढे सरकले. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले 23-23 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा बॉलर मात्र या ठिकाणी ड्राईव्ह केलं होतं. ड्राईव्हचा फटका आपण या ठिकाणी पाहिला होता. धावफलक 1 ने पुढे सरकले 24 वरती.
सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते तुमच्या मनातील विचार, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन याची शक्ती फार अफाट आहे. कारण तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी कोणी अडवणार नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तोच उद्देश तेच ध्येय मात्र मनामध्ये घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष मात्र यावेळेस करावा लागेल. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपण बॅटर पाहिले तर मग धीरज धिंदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन उंबरसाडा हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल टाकून झाले तर दुसऱ्या षटकातील 3. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय कोल्हाचं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी वाघासारखी झडप मात्र या ठिकाणी मारली होती. चित्त्याच्या वेगाने मात्र पुढे आला होता बॉल वरती आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत. षटकातील पुढचा बॉल. हो प्ले अँड मिस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मिस्टेक झाली आहे पुन्हा एकदा. 22च्या सुरूमध्ये ही धाव मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्येचा आलेख मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर मग थांबवला गेला या 5 बॉल मध्ये. रोशन म्हटलं गेलंय ना, रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्कीच बदलते. पाहूया कोणत्या टीमच्या बाजूने मात्र ही खराब वेल पाहायला मिळेल की मग चांगली वेल पाहायला मिळेल. कारण क्रिकेट आहे अनिश्चितीनं भरलेला खेळ. कुणाला रडावं लागतं तर कुणाला हसावं लागतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जबरदस्त फटका कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, चेंडूला उचलेल, चेंडूची फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 टीमचे टोटल आपण पाहिले तर मग 14च्या सरासरीनं धाव फलक जाऊन पोचले ते 28 आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला. चला पुन्हा एकदा मॅचला मात्र ठिकाणी सुरुवात होतीये. 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहिला या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये नंबर 3चं षटक टाकण्याकरता आपण पाहिलं तर मग रोशन आले. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता कदाचित सूर्याची किरण डोळ्यावरती आली असावी आणि तेच कारण या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने मात्र दर्शवलंय की हा चेंडू मला दिसलाच नाहीये. त्याच कारणास्तव मी हा चेंडूला मात्र फील्ड करू शकलो नाही. त्याने देखील क्षमा मागितले, परंतु त्याचा फायदा समोरच्या टीमला मात्र निश्चितच झाला गेला. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस ही डिलिव्हरी खूप चांगली आहे. परफेक्ट डिलिव्हरी. अगदी चेंडू पाण्यात थोडासा बाउन्स झाला, बॅटरच्या अगदी नाकाच्या जवळून मात्र लँड झाला आहे. हा डॉट बॉल आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. कमबॅक केलं जाईल का? गोलंदाज आपण पाहिला तर मग रोशन कांबळेकरनं 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील आहे डॉट. बॅक टू बॅक आपण या ठिकाणी पाहिलं तर मग यस लेट आलाय, परंतु थेट आलाय. कारण 3ऱ्या पंचांना मात्र ठिकाणी रिफर केले गेले. वाईट आहे की मग नाही
हे देखील चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग आहे. येस, फेअर डिलिव्हरी म्हणजेच हा डॉट बॉल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू मात्र आपण पाहिले तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. रोशनचा हा पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र स्टँड मधून मागवावा लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार आला. षटकारानं आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. रण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा कधी मोह केला नाहीये. नशिबामध्ये असेल ते मात्र मिळणारच, मात्र प्रयत्न करणं सोडणार नाहीये. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला बिग हिट करण्याचा आणि काय जबरदस्त बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या बाहेर मात्र चेंडूला धाडलं गेलं 6 धावांकरता. अतुलच्या बॅटमधनं आपण पाहिला हा षटकार. षटकातील दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये जाणवतोय गोलंदाज तो म्हणजेच रोशन, कारण 4 चेंडू टाकून झाले त्याच्या षटकातील. अजून सुद्धा आपण पाहिले तर मग 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय, फटका फसलाय. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोचेल का? यस, पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अतुल सुरुंगचा खेळ आउट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर म्हणजेच 39. रोशनचा हा पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिला तर मग प्ले अँड मिस हा डॉट बॉल येतोय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळात आणि 40 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करावं लागेल मॅच जिंकण्यासाठी. ते म्हणजेच सिद्धिविनायक स्फोट बेलकडे संघाला 40 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, काय गेम प्लॅनिंग केली जाईल याचा निकाल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्या अगोदर घेऊया आपण छोटासा मात्र एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. परंतु तुम्ही थांबू नका, टीव्ही ऑन ठेवा. अजून सुद्धा मॅच संपली नाहीये. 40 धावा बनवण्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न केले जातील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम. आई माऊली नागळे आयोजित आई माऊली चषक 2025 हा महायुद्ध आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
चला मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाठवून द्या. फील्ड पोझिशन देखील लवकरात लवकर बिल्डिंग मध्ये आपण रेडी राहायचं. जगदंब स्फोट पिंपरीपाडा टीम 18 बॉल मध्ये 40 धावा बनवायचे. अक्षय कुल्ला अँड रोशन उंबरसाडा या दोन खेळाडूंवरती हा सर्व सामन्याचं चित्र मात्र निश्चितच फोकस केलं जाईल. कारण हे दोन खेळाडू मात्र या ठिकाणी जर चमकले तर निश्चितच सामना मात्र घेऊन जातील आपल्या बाजूनी. कारण म्हटलं गेलंय ना, जो घासला गेलाय तो चमकला गेलाय आणि ते काम या ठिकाणी केलं जाईल का हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. एका बाजूने आपण पाहिला तर मग अक्षय कोल्हा, दुसऱ्या बाजूने रोशन उंबरसाडा आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग पाहायला मिळेल आपल्याला मिस्टर अतुल सुरुंग. एक अतुल आपण पाहिला तर सध्या टीम 94 अँड आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल आणि गजानन स्मृती टीमचं नेतृत्व मात्र तो वाढवतोय. तो म्हणजेच अतुल ठाकरे. त्याच्या नावावरती देखील यंदाच्या वर्षामध्ये त्याने एक रेकॉर्ड मात्र केलाय. 23 बॉल मध्ये जवळजवळ 101 रन्स त्याने मात्र बनवलेत. हा मोठा रेकॉर्ड त्याने देखील बनवलाय. यावेळेस अतुल सुरुंग बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पहिला बॉल हलक्या हाताने मात्र चेंडूला कट केले. कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली गेली नाहीये. अतुल ठाकरे याचा जर अतुल सुरुंग याचा जर आपण या ठिकाणी विचार केला ना तर मग त्याला देखील माहिती आहे अक्षय कुल्हाचा खेळ आणि त्याला अनुसरून निश्चितच मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ही मात्र केली जाईल. कारण अतुलकडे व्हेरिएशन आहे, विविधता आहे, वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याची देखील आपण पाहिली आहे. यावेळेस पुन्हा एकदा मात्र पॉइंटला चेंडूला ढकललं. एक धाव वेगाने त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. आणि ज्यावेळेस मात्र टीम सिद्धिविनायक एक्सपोर्ट बेलकडी फिल्डिंग करत होती त्यावेळेस मात्र त्यांच्याकडनं भरपूर चुका होत होत्या, परंतु चांगले फिल्डिंग यावेळेस पाहायला मिळते ती म्हणजे जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा टीमच्या माध्यमातून. सुरुवातीचा पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉट, त्याच्यानंतर ही एक सिंगल. म्हटलं गेलंय ना, आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका, फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ही ताकद, ही जिद्द नेहमी मनात ठेवा. मी हे करू शकतो आणि करणारच अशी भूमिका कुठल्या तरी एका खेळाडूला या ठिकाणी करावी लागेल. ही जबाबदारी घ्यावी लागेल. दोन बॅटर आहेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये, अक्षय अँड रोशन. ओहो, यावेळेस बॅटची लिडिंग एज लागली गेले, चेंडू गेला. यावेळेस आपण पाहिला तर मग यावेळेस मात्र एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिले तर मग पोचले गेले दोन या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले सच्चे, एका एका धावेसाठी तरसनं भाग पाडायला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स होतोय. शांत ठेवलंय अक्षयची बॅट देखील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन चेंडूला मात्र खेळण्याचे प्रयत्न केले होते. एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस, नो, वेट या तीन गोष्टींचा चांगल्या पद्धतीने समावेश मात्र घेतला जातो मैदानाच्या आतमध्ये आणि हे खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस सिंगल मोठे फटके येत नसतील तर मग सिंगल डबल वरती देखील लक्ष मात्र कन्वर्ट करावं लागतं आणि तेच या ठिकाणी केलं गेलंय अक्षयने देखील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू सापडला गेलाय आणि त्याच्यावरती हा मोठा शिक्का मात्र कोरला गेलाय. 6 धावेचा षटकार या ठिकाणी येतोय. सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडासा शांत राहिला अक्षय आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग यावेळेस आक्रमण केलं गेलं. ओव्हरफिश बॉल होता आणि समोरच्या दिशेने काय जबरदस्त फटका मात्र एक्झिक्यूट केला होता 6 धावांकरता. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 10 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मग सुंदर फटका, यावेळेस आपण पाहिलं तर जालं रचलं होतं अक्षयच्या खेळीसाठी, त्या जाल्यामध्ये त्याला पकडलं गेलंय. लॉंग लग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग फील्ड सेट केली होती अक्षयच्या खेळीसाठी आणि त्याच्यामध्ये त्याला मात्र पकडलं गेलंय. मोठी विकेट मात्र देखील आपण पाहिली तर मग डाऊन झाली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी टीमची. अक्षय कोल्हा या ठिकाणी झालाय आउट. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 10 धावा आल्या होत्या, परंतु अक्षयने मात्र शेवटच्या बॉलला थोडंसं टार्गेट केलं होतं की आणखी एखादा मोठा फटका या ठिकाणी आला तर मग येणाऱ्या 12 बॉलमध्ये थोड्या कमी धावा निश्चितच राहतील. परंतु फटका आपण पाहिला तर चांगला होता. कदाचित गॅपमध्ये हा शॉट असता तर मग 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु फील्ड पोझिशन सजवली होती. अक्षयचा खेळ मात्र निश्चितच माहिती होता अतुलला, कुठल्या दिशेने तो चांगले फटके मात्र खेळतो, कुठल्या दिशेने त्याला बॉल टाकायचा हे सर्व स्टडी करून आलेत जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा टीमचे सर्व खेळाडू आणि गोलंदाज. आणि निश्चितच त्यांचा हा दर्जा या ठिकाणी आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतोय. मग फिल्डिंग असो, बॉलिंग असो, बॅटिंग असो, सर्व क्षेत्रामध्ये सर्व गुण संपन्न आहेत ऑल प्लेयर्स. यावेळेस नवनाथ गहिला बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. नवनाथचा हा पहिला बॉल, यावेळेस कोतून काढलाय बॉलला, गॅप मध्ये जरूर ढकललं गेलंय. चांगली फिल्डिंग, 2 धावा मात्र ठिकाणी वेगाने पूर्ण केलेत. अजून सुद्धा 15च्या सरासरीने धावफलक मात्र पुढे न्यायचं आहे. प्रति षटकामागे 15 धावा बनवायचे आहेत. त्यातल्या पहिल्या बॉलवरती आपण पाहिला तर मग 2 धावा आल्यात. टीमचे टोटल आपण पाहिले तर पुचली गेली 12च्या घरामध्ये 12 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 28ची गरज आहे. 28 धावा बनवल्या जातील का की मग रोखल्या जातील, अजून सुद्धा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलं होतं ऑन साइडला, पण ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता. एक सिंगल मात्र डिग्री कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक 13 वरती जाऊन पोहोचले. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आज संध्याकाळी जर सुखाची झोप घ्यायची असेल तर अजून सुद्धा 10 बॉल मध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी टीमला मात्र चांगले कष्ट करावे लागतील या ठिकाणी. कारण म्हटलं गेलं सुखाची झोप येण्यासाठी हरामाचा नाही तर मग कष्टाचा पैसा मात्र कमवावा लागतो. कारण कष्ट तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातं तिथं नशीब सुद्धा तुम्हाला शोधत येतं. षटकातील पुढचा बॉल, ओहो फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजबाब, पकडला गेलाय झेल आणि समाप्त झाला आहे. या ठिकाणी आपण पाहिला तर मग फलंदाज निलेश बरबचा खेळ, निलेश देखील झालेत आउट. आता मात्र रोशन कांबडी आणि रोशन उंबरसाडा हे 2 रोशन आपल्या टीमला मात्र रोशन मात्र करून देतील का? चला घाई करायची आहे. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 27 धावा बनवायचे आहेत. हा कारनामा एकदा गणेश कासट या खेळाडूने केला होता. 9 चेंडू मध्ये 27 धावा असताना मात्र देवदल टीमच्या विरोधामध्ये गणेश कासटनं तो कारनामा केला होता.
खंडीपाड्याच्या त्या मैदानावरती यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धीरज त्या ठिकाणी होते परंतु धीरजच्या माध्यमातून थोडासा लेझीपणा जरूर पाहायला मिळाला. 2 धावा मात्र अति वेगाने या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत आणि दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचले 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा 25ची गरज आहे. हे 2 चेंडू आपण पाहिले ना राहुल तर खूप निर्णायक आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. कारण या ठिकाणी जर एखादा बिग हिट मग मैदानाच्या आतमध्ये आला तर कमीत कमी धावा राहू शकतात त्या शेवटच्या ओव्हरमध्ये. पोह्या तो कारनामा या ठिकाणी केला जाईल का हे देखील जरूर आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. ओहो अतिशय वेगानं हा चेंडू मात्र या ठिकाणी टाकला गेलाय नवनाथ गहिलाच्या माध्यमातून. वेगामध्ये बीट केलं यावेळेस. भन्नाट वेग आहे आणि त्या वेगाचा मात्र योग्य तो वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातो. लेंथ अँड लाईन आपण पाहिली तर मग परफेक्ट ठेवली गेली आहे. या ठिकाणी निश्चितच नशीब बदलायचं असतील तर पाण्याने भिजून चालणार नाहीये. त्याच्यासाठी संघर्ष करून घामाने मात्र भिजावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा धीम्या गतीचा बॉल टाकला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जवळजवळ दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग फक्त आणि फक्त 15 धावा. अजून सुद्धा 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी कदाचित मग अक्षय कोल्हा मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर या मॅचचं चित्र थोडंसं वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. कारण निश्चितच खासदार चषक आणि खासदार चषकामध्ये टीम 94 कामांच्या टीम मध्ये खेळत असताना अक्षय कोल्हानं खार्डीच्या त्या मैदानावरती नाईटला काय जबरदस्त एक मोठा विजय प्राप्त करून दिला होता आपल्या केलीच्या जोरावरती. चांगली बॅटिंग त्याची त्या खासदार चषकामध्ये देखील पाहायला मिळाली होती परंतु ह्या मॅच मध्ये देखील थोडासा मात्र मागे पडला गेला. यावेळेस आपण पाहिलं तर मग 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा 2 रोशन आहेत. एका बाजूने रोशन उंबरसाडा तर दुसऱ्या बाजूने रोशन कांबडी. यांना मात्र जबाबदारीचं क्रिकेट अजून सुद्धा खेळावं लागेल. आता मात्र एका नाही दुक्का नाही तिक्का नाही सरळ मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कारण 6 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. म्हटलं गेले ना आयुष्यात कोणती गोष्ट अवघड नसते. जर तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील ना तर निश्चितच तुम्ही पॉझिटिव्हच करू शकता. जर मनामध्ये तुम्ही एकदा निर्णय घेतला हे माझ्यामध्ये होणार नाहीये म्हणजेच निगेटिव्ह विचार जर तुम्ही रचले तुमच्या डोक्यामध्ये तर निश्चितच तुम्ही निगेटिव्हच करू शकता. षटकातील पुढचा बॉल. ओहो पहिल्याच बॉल वरती दांडी गुल दांडी गुल दांडी गुल. रोशन उंबरसाडाला या ठिकाणी परतावं लागेल जरूर. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धीरज धिंदानं पहिल्याच बॉल वरती मिळवले रोशन उंबरसाडाची एक मोठी विकेट. फलंदाज बाद. सचिन न्यू बॅटर या ठिकाणी आलेत. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 25ची गरज. जगदंब स्फूट सध्या तरी आपलं वर्चस्व दाखवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सर्व क्षेत्रामध्ये जगदंब स्फूट टीमचा मात्र कारनामा खूप चांगला असतो आणि ज्यावेळेस या शेवटच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण पाहिला तर मग आम्ही घेतला गेला त्यावेळेस नवनाथ गैलानं देखील चांगलं मनोगत व्यक्त केलं होतं की मागे याच मैदानावरती ज्या 2 स्पर्धा झाल्या त्या 2 स्पर्धेमध्ये आम्ही रनर अप राहिलो होतो आणि ह्या मॅच मध्ये देखील चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू आणि सध्या तरी त्यांच्या बाजून आपण पाहिलं तर मग चांगला वर्चस्व जरूर पाहायला मिळतोय. त्यांनी केलेली मेहनत त्यांनी केलेला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांच्या बाजूने लागताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची आवश्यकता आहे.
ओहो, यावेळेस आपण पाहिला तर मग चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र खाली राहिला होता. बॅटचं स्पिन आपण पाहिलं तर मग थोडस वरून मात्र फिरलं गेलं. सचिनला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती, कारण रोशन बाद झाल्यानंतर सचिनला मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलं गेलं. आता मात्र 4 बॉल जिंकण्यासाठी 25 ची गरज. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. अडवला जाईल बॉलला. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावरती धावा अजून बनवायचे आहेत. यावेळेस आणखी एक फलंदाज मात्र बाद. धीरजला आणखी एक विकेट या ठिकाणी मिळाली जाते. कदाचित बेस्ट बॉलरच्या किताबेमध्ये धीरजचा देखील नाव मात्र पुढे येईल का हे देखील पाहायला जरूर मिळेल, कारण धीरजने देखील चांगले बॉलिंग केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जगदंब स्पोर्ट पिंडीपाडा टीमनं सर्व प्रेक्षकांचं आणि आमच्या अतिथींचं मात्र मन या ठिकाणी जिंकली गेली आहेत. ज्या पद्धतीनं त्यांचा आजच्या दिवसामध्ये खेळ राहिला आहे. दोन चेंडू मध्ये 24 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. पूर्णपणे सामन्यावरती पकड जी आहे ती मजबूत केली आहे. विजयाचा सुगंध सध्या तरी दरवळतोय जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा टीमच्या बाजूनं. कुठेतरी गेम प्लॅनिंग फसली गेली सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी टीमची. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी टीमनं देखील अतिशय जबरदस्त खेळ मात्र या आई मावळी चषकामध्ये दर्शवला होता, परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोडेसे मात्र कमी पडले गेले. मात्र फक्त औपचारिकता राहिली गेली आहे या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 24. यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलंय. ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवलं गेलं या ठिकाणी. कुठल्याही प्रकारची धाव कंप्लीट केली नाहीये, म्हणजेच हा चेंडू देखील येईल डॉट. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलं तर सुपर 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ म्हणजेच जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा अँड हायलक अक्षय कुल्ला फ्रॉम टीम. आपण या ठिकाणी पाहिली तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी. या सामन्याचा सामनावीर मिस्टर अतुल सुरुंग. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता अतुल आपण थोडंसं घाईने या.